नमस्कार मित्रांनो. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने मे 26मध्ये इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स म्हणजेच EGR यांचं ट्रेडिंग सुरू केलं आणि त्यामुळे EGR हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले. ही संकल्पना सेबीने विकसित केली आहे आणि भारतातले पहिले EGR व्यवहार हे 25 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी मुहूर्तावर मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सुरू झाले. आता नव्याने म्हणजे मे 26मध्ये हे व्यवहार NSEने पण सुरू केल्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली. आत्ता आपण हे EGR म्हणजे काय, त्याचं कार्य कसं असतं, त्याचे फायदे काय आहेत, जोखीम काय आहे आणि इतर सोन्यातल्या गुंतवणुकीच्या पर्यायांशी त्याची थोडीशी तुलना याविषयी माहिती घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये सोन्याकडे केवळ एक धातू म्हणून बघितलं जात नाही, तर एक संपत्ती, सुरक्षितता आणि परंपरेचं प्रतीक म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. शतकानुशतकं आपण सोनं खरेदी करून एक तर घरात साठवून ठेवतो, नाहीतर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असतो. मात्र बदलत्या काळामध्ये गुंतवणुकीच्या पद्धतीत सुद्धा बदल होत आहे. जसे शेअर्स आपण खरेदी करत होतो ते फिजिकल फॉर्ममध्ये म्हणजे सर्टिफिकेटच्या स्वरूपात, कागदाच्या स्वरूपात आपल्याला मिळत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालं तर हे कागदाचे सर्टिफिकेट जाऊन त्याच्या जागी डीमॅट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये हे शेअर्स जमा व्हायला सुरुवात झाली. युनिट्सही तेच झालं. अगदी तसंच सोन्याची गुंतवणूकसुद्धा आता डिजिटल होत झाली आहे आणि ती अधिक सुरक्षित होत आहे. या नव्या व्यवस्थेचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट अर्थात EGR. समजून घेऊया EGR म्हणजे नेमकं काय. EGR म्हणजे प्रत्यक्ष सोन्याच्या मालकीचं इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र आहे. एक सर्टिफिकेट आहे, एक रिसीट आहे, फक्त ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची आहे. गुंतवणूकदारानं विशिष्ट शुद्धतेचं सोनं सेबी मान्यताप्राप्त वॉल्टमध्ये जमा करायचं आणि ते जमा केलं की मग त्याच्या बदल्यात एक इलेक्ट्रॉनिक रिसीट दिली जाते, पावती दिली जाते. तिचंच नाव EGR. या प्रणालीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर तुमच्या मालकीचं सोनं प्रत्यक्ष अस्तित्वात असतं, परंतु ते घरी न ठेवता, बँकेच्या लॉकरमध्ये न ठेवता सुरक्षित अशा वॉल्टमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे जो कोणी सोनेधारक असेल त्याला सोन्याची मालकी पण मिळते आणि सुरक्षितता मिळते. या संपूर्ण व्यवस्थेचं नियमन भारतामध्ये सेबी करत असतं आणि याचे व्यवहार खरेदी विक्रीचे हे मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्हीही स्टॉक एक्सचेंजेसवर केले जातात. आता हे नेमकं काम कसं चालतं तर पहिल्यांदा तुम्ही हे सोनं सेबीच्या मान्यताप्राप्त वॉल्टमध्ये जमा करायचं असतं. त्यानंतर त्या सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि तपासणी पूर्ण झाली की वॉल्ट मॅनेजर हा त्या सोन्याची एक इलेक्ट्रॉनिक नोंद तयार करतो आणि त्या सोन्याच्या बदल्यात इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट जारी केली जाते आणि ती डायरेक्टली तुमच्या डीमॅट खात्यामध्ये जमा होते. एकदा ती तिथे जमा झाली म्हणजेच तुमच्या डीमॅट खात्याला क्रेडिट झालं की मग तुम्ही जसे शेअर्सचे एक्सचेंजवर खरेदी विक्री करू शकता तशीच खरेदी विक्री या सोन्याची सुद्धा आपल्याला स्टॉक एक्सचेंजेसवर करता येते. आता या प्रणालीचे नेमके फायदे काय आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे काय तर सुरक्षितता. सोनं घरात ठेवण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे काय, चोरी होऊ शकते, हरवतं, सोन्यात बनावटपणा असू शकतो. हे सगळे धोके EGRमध्ये संपुष्टात येतात. याचं कारण म्हणजे त्या सोन्याची एकतर शुद्धता तपासलेली असते, ते मान्यताप्राप्त आणि विमा ज्याला लागू आहे अशा विमा सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवलेले असतात.
त्यामुळे AGR मधलं सोनं सुरक्षित आहे. दुसरं, शुद्धतेची हमी मिळते, कारण सोनं तिथे ठेवण्यापूर्वी आणि AGR इश्यू करण्यापूर्वीच त्याची शुद्धता तपासली जाते. त्यामुळे सोन्याच्या दर्जाबद्दल कुठलाही संशय राहत नाही. 995 आणि 999 अशा 2 कस लावलेल्या मापामध्ये हे सोनं मोजलं जातं. तिसरा फायदा म्हणजे पारदर्शक किंमत. आता ही AGRची खरेदी किंवा विक्री ही जर स्टॉक एक्सचेंजवर होणार असेल तर बाजारभावासाठी स्पष्ट आणि पारदर्शक असा व्यवहार होऊ शकतो. नंतरचा फायदा आहे सहज खरेदी आणि विक्री. सोन्याचे जसे शेअर्स आणि आपण खरेदी आणि विक्री करतो म्युच्युअल या स्टॉक एक्सचेंजवर, ती जितक्या सहजपणे होते तितक्याच सहजपणे AGRचे व्यवहार हे स्टॉक एक्सचेंजवर होत असतात. त्यामुळे गुंतवणूक अधिक लिक्विड बनते. एक आणखीन फायदा मिळतो तो म्हणजे नियामकाचं संरक्षण मिळतं. सेबीच्या नियंत्रणाखाली हे व्यवहार होत असल्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांना त्याच्यावर विश्वास ठेवायला जागा असते. तसंच छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुद्धा AGR उपयोगी पडतात. ज्यांना कमी रकमेचं सोनं घ्यायचं आहे किंवा विकायचं आहे त्यांनाही इथे गुंतवणूक करता येणं शक्य आहे. देशाच्या एकूण बाजारपेठेच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर या AGRमुळे देशातील सुवर्ण व्यापार अधिक संघटित होईल, अधिक पारदर्शक होईल आणि आधुनिक होईल. यासाठी नक्कीच AGR मदत करतील. एका बाजूला हे फायदे आहेत, पण दुसऱ्या बाजूला काही जोखीम आहे का? तर निश्चितच कोणतीही गुंतवणूक ही काही पूर्णपणे जोखीम विरहित नसते. तसंच AGR सुद्धा काही जोखीम विरहित नाही. पहिली जोखीम आहे म्हणजे किंमत जोखीम. सोन्याचा बाजारभाव कमी जास्ती झाला की AGRचं पण मूल्य कमी जास्ती होणार आहे. त्यामुळे ही पहिली जोखीम आहे. दुसरी जोखीम आहे ती म्हणजे लिक्विडिटीची जोखीम. AGR हा नवीन किंवा आपण ज्याला म्हणूया नव्याने सुरू झालेला बाजार आहे. तो अजून विकासाच्या टप्प्यावर आहे आणि त्यामुळे काही वेळा व्यवहारांचं प्रमाण हे खूपच मर्यादित असू शकतं. तिसरा एक जोखमीचा किंवा निगेटिव्ह फॅक्टर आहे आणि तो म्हणजे शुल्क, चार्जेस. इथे बघा, पहिल्यांदा सोनं वॉल्टमध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे वॉल्टचे चार्जेस लागू शकतात. त्या वॉल्टला विमा आहे म्हणून विम्याचे चार्जेस लागू शकतात. व्यवहाराचं शुल्क लागू शकतं. आणि तसंच ज्या वेळेला AGR लिक्विडेट करायचे असतील म्हणजे सोनं परत घ्यायचं असेल त्यावेळेला रिडम्पशन चार्जेससुद्धा लागू शकतात. ही व्यवस्था अजून तुलनेने नवीन आहे, त्याचा अजून व्यापक प्रसार होण्याचा आहे, म्हणून काही काळ त्यासाठी लागणार आहे. हे काही फायदे तोटे बघितले. आता इतर गुंतवणुकीच्या तुलनेत AGR अशी जरा तुलना करून बघूया. प्रत्यक्ष सोनं आणि AGR काय फरक दिसतो आपल्याला? प्रत्यक्ष सोनं घेतलं तर साठवणूक, सुरक्षितता आणि शुद्धता याची समस्या निर्माण होऊ शकते. AGR मध्ये या समस्या निश्चितच नाहीत. दुसरं, गोल्ड ETF विरुद्ध AGR असं जर आपण तुलना करायला लागलो तर गोल्ड ETF हे काय आहे? एक फंड आहे, सोन्याचा फंड आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड फॉर गोल्ड. त्यामुळे आपण जेव्हा तिथे सोनं खरेदी करायला जातो तेव्हा काय खरेदी करतो? तर युनिट्स खरेदी करतो. AGR मध्ये मात्र सोन्याचीच मालकी असते, तिकडे युनिट्सची मालकी असते. त्यामुळे जेव्हा ETF मधलं आपण लिक्विडेट करायला जातो, रिडम्पशन करायला जातो, त्यावेळेला आपल्याला पैसे मिळतात, सोनं मिळत नाही. AGR मध्ये मात्र सोनं मिळतं आणि ही मिळण्याची शक्यता AGR मध्ये आहे. आपल्या अर्थात ते आपल्या चॉईसवर आहे. आपल्याला सोनं हवं असतं सोनं मिळतं, रुपये हवे असले तर रुपये मिळतात. तिसरा एक जो गुंतवणूक प्रकार आहे तो म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स, जे सरकारने मध्यंतरी काढले आणि आता बंद केले. याच्यावर सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये 2.5% वार्षिक व्याज मिळत होतं. पण सॉव्हरेन गोल्ड बॉन्डमध्ये सोनं मिळत नव्हतं. सोन्याच्या वजना इतकं तुम्हाला ते बॉन्ड्स मिळत होते.
त्यामुळे व्याज मिळणं ही जमेची बाजू होती, सोनं न मिळणं ही निगेटिव्ह बाजू होती. आता EGR बघितलं तर त्याच्यात व्याज मिळत नाही, पण सोन्याची मालकी मिळते आणि प्रत्यक्ष सोनं ज्या वेळेला तुम्ही रिडीम कराल त्यावेळेला मिळू शकतं. आता ह्या सगळ्या फरकांचा विचार केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला अशी म्हणता येईल की जेव्हा आपल्याला आपलं सोनं ठेवायचं आहे, दोन्ही प्रकारे EGR घेता येतात. पहिला प्रकार काय, आपल्याकडे जे सोनं आहे ते देऊन EGR घ्यायची, म्हणजे सोनं द्यायचं, ते वॉल्टमध्ये द्यायचं, वॉल्टमध्ये दिल्यानंतर तपासलं जाईल, तपासल्यावर एक रिसिट होईल, त्याचं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये डीमॅटमध्ये जमा होईल. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार काय, तर स्टॉक एक्सचेंजवरनं EGR विकत घ्यायचं आहे, म्हणजे इथे सोनं देण्याची गरज नाही, तर डायरेक्ट EGR विकत घेऊ शकतो. आता हे ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष सोनं देऊन EGR करणार आहोत त्यावेळेला आपल्याला वॉल्टपर्यंत जावं लागणार आणि वॉल्टमध्ये जाऊन ते तपासून आणि मग द्यावं लागणार आहे. हे EGR बद्दलची सगळी आपण तांत्रिकदृष्ट्या माहिती घेतली. ही संकल्पना अर्थातच तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, पारदर्शक आहे, पण तिची यशाची खरी कसोटी केव्हा लागेल, तर जेव्हा बाजारातले व्यवहाराचं प्रमाण वाढेल त्यावेळेला तिची यशाची आपल्याला खात्री पटेल. आज EGRकडे कसं बघितलं जातं, तर गुंतवणूक, सोन्याच्या गुंतवणुकीच्या भविष्यातील एक पायाभूत सुविधा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. मात्र अजून ती व्यापक गुंतवणूकदार स्वीकृतीची मात्र वाट बघते. अजूनही 22 सालात BSEवर सुरू झालेलं हे प्रकरण अजूनही खूप लोकप्रिय झालेलं नाही, पण एक नवीन मार्ग, नवीन वाट गुंतवणूकदारासाठी याने निश्चितच उपलब्ध करून दिलेली आहे. आज थांबूया. नमस्कार.